हे गायस, कसे आहात तुम्ही? तर आज आम्ही सर्वजण चाललो आहोत इमॅजिकाला. तर 7 वाजता आम्ही निघालो आणि अशी होती आमची सुरुवात. कशा होतो आपलं सांसारिक जीवन खरंच आहे. मग थोड्याच वेळात आम्ही लोणावळा घाटच्या अलीकडेपर्यंत पोहोचलो आणि मग त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी थांबणार होतो. तर मग जे आपलं लोणावळ्याचं फेमस फूड प्लाझा आहे, मग तिथं आम्ही सर्वजण थांबलो आणि मग तिथून नाश्ता करून मग आम्ही निघालो आणि मग अवघ्या 15 ते 20 मिनटात आम्ही मॅजिकाला येऊन पोचलो. आणि मग आत गेल्या गेल्या आधी ते तिकीट्स ऑनलाईन केलं असेल तर ते चेक करतात. सो आम्ही ऑनलाईन बुकिंग केली ती, सो ते चेक केलं आणि आम्ही ID कार्डवर केलं तर आम्हाला ऑफर पण मिळालेली. सो इथं हँडबँड्स आहे ते सगळं लावून आम्ही आत गेलो आणि पहिली राईड आम्ही करणार आहे नाईट रो. ती खरं सांगू खूप डेंजर आहे, तुम्ही बघू शकता. हे खूप म्हणजे खूप डेंजर होतं आणि आम्ही फर्स्ट रोलाच बसलेलो, सो खूप म्हणजे खूप भीती वाटलेली. आणि मग त्यानंतर सेकंड राईडला गेलो, D2, दॅट इज डेअर टू ड्रॉप. आणि मग गेल्यानंतर हे तुम्ही बघू शकता किती डेंजर सीन आहे हा. म्हणून मी ह्या स्लाईडमध्ये बसले नव्हते, मग माझ्या फ्रेंड्स बसले आणि मग त्यानंतर तुम्ही त्यांची रिॲक्शन्स बघा. पण राईड मध्ये बसून आमची अख्खी फाटली आहे. कसं वाटतंय? मस्त. सो नेक्स्ट मग आम्ही काय करायला गेलो हे तुम्ही ऐका. हे दाबतं की नाही बघ. रे लेझर आहे ते. लेझरचं लेल पण दिसतं ना मला. बघ बंद आहे हे. आता चालू होतं. त्याला सांग दादा दादा चालतच नाही. अगं याचं चालत नाही. चालतंय दादा. दूरदृष्टी दूरदृष्टी. अगं हे बघ एवढं मारते तर ते मर ना. तर मग ह्यानंतर आम्ही चाललो आहे पुढच्या गोष्टी खेळायला. सो इमॅजिकाचं हे मेन अट्रॅक्शन आहे, हे कॅसल. तर हे खूप म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला खूप छान दिसतं हे. आणि मग त्यानंतर इथे सर्वांचा डान्स चालू होता, मग माझ्या मैत्रिणी पण चालू झाल्या. मग त्यानंतर थोडं रिलॅक्सिंगसाठी हे कप बशीची काय तर होतं, मग आम्ही त्यात बसलो, थोड्या वेळ चिल केलं. आणि मग त्यानंतर मला ह्या सर्वजणींनी स्पेस म्हणून कोणती तरी राईड होती त्याला घेऊन गेले आणि ते म्हणत होते की राईडमध्ये काही एवढं नसणार आहे, पण राईड घेऊन आल्यानंतर माझी हालत एवढी बेकार झालेली, माझं डोकं एवढं जाम झालेलं काय सांगू. मग मी इथं थोड्या वेळ बसलो आणि मग ते सेकंड टाईम गेले परत. आणि काय म्हणायचं ह्यांना काय, मग थोडं रिलॅक्सिंगसाठी परत इथे कोणता झोन होता काय माहिती, मग तिथं मूवीज दाखवत होते ते 15-20 मिनिट्सच्या. मग तिथं आम्ही रिलॅक्स झालो आणि मग व्हिडिओज काढले लव्ह इमॅजिकाचे. आणि त्यानंतर मग आम्ही या राईडमध्ये बसलो. मी बसलेले, मग सेकंड टाईम परत ह्या गेल्या, मग त्यांचे व्हिडिओज घेतले मी. आणि खूप डेंजर होती ही राईड पण. आणि मग लास्टला आम्ही हे काय म्हणतात त्याला, आय डोंट नो, मग आम्ही यात बसलो. यानंतर मग आम्हाला ट्रॅम्पोलिन पार्ककडे जायचं होतं. आमच्या तिकीटमध्ये ट्रॅम्पोलिन पार्क पण इन्क्ल्यूड होतं. आम्ही ऑफरमध्येच ट्रॅम्पोलिन प्लस थीम पार्क केलं होतं. सो म्हणून मग आम्ही सर्व खेळून झाल्यानंतर मग ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये गेलो. मग तिथं काही व्हिडिओज क्लिप्स काढले नाही. मग ते झाल्यानंतर मग इथं सर्वजण स्नॅपसाठी कसे थांबलेत बघा.
सर्वजणांच्या हातात फोन आहे फोटोजसाठी. मग ते झाल्यानंतर मग आम्ही खेळून बिळून आलो ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये. मग इथं सर्वजणांनी फोटोज काढले आणि मग 7 वाजता मग आम्ही इथून निघालो. खूप मज्जा आली. तर आम्ही सर्वजण खूप दमलो होतो. मग आम्ही निघालो. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.